शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची एक महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण होत आहे। 17 जून रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे शिर्डी नवीन रेल्वे सेवाचा शुभारंभ होणार आहे। या रेल्वेमुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी यांच्यातील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे। या रेल्वेला दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, रावरी, बेलापूर आणि शिर्डी येथे थांबे असतील। त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी तसेच साई भक्तांना मोठा फायदा होणार असून पुणे येथे जाताना वाहतूक कोंडीचा त्रासापासून नागरिकांना सुटका मिळणार आहे। चावडी उपनगरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला धमकी देऊन हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार करण्यात आला। ही घटना 14 जून रोजी छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल चंद्रकांत येथे घडली। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसीम गफूर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे। याबाबत 20 वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने अहिल्यानगर महापालिकेला पाण्याचा अत्यंत जपून आणि नियोजनबद्ध वापर करण्याच्या सूचना दिल्यात। सध्या मुळा धरणात 31 ऑगस्ट पर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने तातडीने पाणी कपात करण्याची गरज नसली तरी पावसाने आणखी दडी मारल्यास शहरासमोर पाणी टंचाईचं संकट उभं राहू शकतं। त्यामुळे आतापासून काटकसर आणि दक्षता आवश्यक असल्याचं जलसंपदा विभागाने स्पष्ट केलंय। नगर पुणे मार्गावरील खोसपुरी शिवारात पुणे येथील चालकाला हातपाय बांधून बंदुकीचा धाक दाखवून लुटलाय। ही घटना रविवारी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास घडली। विशाल सूर्यकांत कट्टीमनी असे लुटलेल्या चालकाचे नाव आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या शाळांमध्ये आनंद, उत्साह आणि स्वागताचा माहोल अनुभवायला मिळाला। विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं, तर मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, लेखन साहित्य आणि कवचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करण्यात आली। महापौर, उपमहापौर, नगरसेवक, अधिकारी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत शहरातील विविध महापालिका शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।